नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वाधिक UPI व्यवहार असलेले राज्य बनलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा हे राज्य या ठिकाणी भारतातील सर्वाधिक UPI व्यवहार असलेलं राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीमध्ये नियुक्त होणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती कोण ठरली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अक्काई पद्मशाली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अक्काई पद्मशाली असं त्यांचं नाव आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीमध्ये नियुक्त होणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती ठरलेली आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे प्रथम व्यक्तीबद्दल, बरोबर. तर अशाच प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथम महिला आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालकपदी आरती सरीन. व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर. जगवार फायटर जेट स्क्वाड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलटपदी आस्था पुनिया. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक प्रीतम राणी सिवाच. आणि क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बॅच मिळवणारी भारतातील पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे शिवांगी सिंग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. उच्च उत्पादन देणाऱ्या लांब मुख्य कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचं नाव काय आहे? कॅम्पेनचं नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कपास क्रांती मिशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कपास क्रांती मिशन असं या मोहिमेचं नाव आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. केंद्र सरकारने वैज्ञानिक आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करून उच्च उत्पादन देणाऱ्या लांब मुख्य कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 600 कोटी रुपयांचे कपास क्रांती अभियान सुरू केलेलं आहे. दुसरा पॉइंट, महाराष्ट्रातील अकोला भागातील शेतकऱ्यांनी उच्च घनता लागवड पद्धतींद्वारे उत्पादन वाढवलेलं आहे. तर पर्याय क्रमांक सी, कपास क्रांती मिशन असं या मिशनचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारताने मानवतावादी मदत म्हणून कोणत्या देशाला प्रुशियन ब्लू कॅप्सूल या ठिकाणी दिलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताने मानवतावादी मदत म्हणून इंडोनेशिया देशाला प्रुशियन ब्लू कॅप्सूल या ठिकाणी दिलेले आहेत. 2-3 पॉइंट लिहून घ्या. याच्या मागचा देण्याचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. या कॅप्सूलचा वापर किरणोत्सर्गी सीझियन 137 पासून होणाऱ्या अंतर्गत दूषिततेवर उपचार करण्यासाठी केला जातो. अणु अपघात किंवा रेडिएशन आपत्कालीन परिस्थितीमध्ये सीझियन 137 सोडले जाऊ शकते आणि प्रुशियन ब्लू शरीरातून किरणोत्सर्गी सीझियन सुरक्षितपणे उत्सर्जित करण्यासाठी मदत करतो. त्याच्यामुळे प्रुशियन ब्लू कॅप्सूल या ठिकाणी देण्यात आले आहेत इंडोनेशिया देशाला भारताच्या साईडने. इंडोनेशिया वर्तमानामधील अध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो. राजधानी आहे जकार्ता. चलन वापरलं जातं इंडोनेशियन रुपया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. खालीलपैकी कोणता देश हा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा सर्वात नवीन सदस्य देश बनलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर आर्मेनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, IUCN याचा सर्वात लेटेस्ट सदस्य मेंबर कंट्री या ठिकाणी बनलेला आहे आर्मेनिया. आणि IUCN चा फुल फॉर्म इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर.
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ जगातील हा सर्वात मोठा पर्यावरणीय नेटवर्क संघ आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हे जे काही आर्मेनिया आहे हा प्रश्न या ठिकाणी किंवा हे जे काही आर्मेनिया देश आहे तो या ठिकाणी नवीन सदस्य देश बनलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 5 ऑक्टोबर 1948ला, मुख्यालय आहे ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी. संस्थापक होते जुलियन हक्सले आणि वर्तमानमधील सीईओ आहेत ब्रुनो ओबरले. आणि भारत या IUCNचा सदस्य कधी बनला तर 1969 मध्ये. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या जे काही ऑर्गनायझेशन्स असतात त्याचे जे काही नवीन नवीन जे काही मेंबर्स बनले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. हे जे काही आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सी आहे त्याचे नवीन मेंबर बनले आहेत मालदीव. G20चं नवीन सदस्य या ठिकाणी बनलेलं आहे आफ्रिकन युनियन. ब्रिक्सचा 10व्या क्रमांकाचा लेटेस्ट मेंबर ठरला आहे इंडोनेशिया. एशियन ग्रुपचा लेटेस्ट 11वा मेंबर ठरला आहे ईस्ट तिमोर. SCOचा लेटेस्ट 10व्या क्रमांकाचा मेंबर बेलारूस. IMFच्या लेटेस्ट 191 क्रमांकाचा देश बनला आहे लिंक्टेनस्टाइन. त्यानंतर वर्ल्ड बँकेचा लेटेस्ट 189व्या क्रमांकाचा देश बनला आहे नौरू मध्ये सदस्य देश. UNचा नवीन सदस्य देश 193 क्रमांकाचा सुदान. नाटोचा नवीन सदस्य देश बनला आहे 32व्या क्रमांकाचा स्वीडन. ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स याचा नवीन 107व्या क्रमांकाचा देश झालेला आहे सदस्य देश मोल्दोवा. आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा लेटेस्ट सदस्य देश बनला आहे आर्मेनिया. पुढचा प्रश्न क्रमांक 5. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलद्वारे चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन परत मिळवण्याबाबत भारताला या ठिकाणी कोणते राज्य या ठिकाणी भारतामध्ये प्रथम आलेलं आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा. तुम्हाला मगाशी सांगितलं UPI व्यवहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा तेलंगणा राज्य अव्वल आहे. आणि याच ठिकाणी चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल परत मिळवण्याच्या बाबतीमध्ये भारतामध्ये अव्वल राज्य देखील तेलंगणा आहे. ठीक आहे, या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. त्या अगोदर तेलंगणाबद्दल थोडंसं रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा. राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिना. 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोलाम नावाची एक कम्युनिटी आहे जमात आहे प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. कोण कोण तर पर्याय क्रमांक A तेलंगणा राज्याच्या अंतर्गत. पर्याय क्रमांक B छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. पर्याय क्रमांक C मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत. पर्याय क्रमांक D महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. वरील सर्व म्हणजे तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र या चारही राज्यामध्ये कोलाम नावाची जमात या ठिकाणी कम्युनिटी या ठिकाणी आढळते. कोलाम आदिवासी लोकांचे पारंपरिक उपजीविका पुनर्संचयित करण्यासाठी तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यामध्ये अलीकडेच एक पायलट बांबू लागवड प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कायद्याद्वारे इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकातील पहिला देश कोणता ठरलेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B उरुग्वे. काय तर उरुग्वे हा या ठिकाणी कायद्याद्वारे इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश या ठिकाणी ठरला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. या कायद्यानुसार जीवघेण्या अपरिवर्तनीय आजारांनी ग्रस्त असलेल्या मानसिकदृष्ट्या निरोगी प्रौढांना आरोग्य सेवा व्यावसायिकांकडून आत्महत्येसाठी मदत करण्याची विनंती करण्याची परवानगी आहे. गांजा कायदेशीर करणे, समलिंगी विवाह आणि गर्भपात यासारख्या सामाजिकदृष्ट्या उदारमतवादी कायद्यांसाठी ओळखले जाणारे उरुग्वे आता इच्छा मरणाची देखील भर या ठिकाणी घालवत आहे त्या देशाच्या अंतर्गत. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8 विचारला जाऊ शकतो. स्टार मार्क करून ठेवा. अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक 2025चं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A मोरोक्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक 2025चं विजेतेपद कोणी जिंकलं आहे मोरोक्को. मोरोक्कोने अर्जेंटिनाचा पराभव केलेला आहे. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. तर झालेल्या क्रीडा संदर्भात लगेच आपण चर्चा करूया. इराणी चषक 2025चं विजेतेपद विदर्भाने जिंकलं. महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चीनने जिंकलं. फाईड महिला ग्रँड स्विस 2025 वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं. बॅलन डिओर पुरस्कार 2025 पुरुषांचा उस्माने डेंबले यांनी जिंकलं. बॅलन डिओर 2025 महिलांचा जिंकला आहे एताना बोनमाटी. 2025चा पुरुष आशिया कप भारताने जिंकला. सॅफ अंडर-17 चॅम्पियनशिप भारताने जिंकली. 2025 MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सी यांनी जिंकलं.
सुलतान ऑफ जोहर कप 2025 भारताने जिंकलं, तर अंडर-20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक 2025 मोरोक्कोने या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 IUCN. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. IUCN म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. IUCN प्रजाती जगण्याचे आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी विवेक मेनन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विवेक मेनन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी IUCN प्रजाती जगण्याची आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाच्या 75 वर्षांच्या इतिहासामध्ये हे पद भूषवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले आहेत. त्याच्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांना क्लार्क आर बाविन पुरस्कार, व्हिटली कंटिन्युएशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते लंडनच्या लिनियन सोसायटीचे फेलो देखील आहेत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न वी राईज WERISE बरोबर. तर वी राईज हा जो काही इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे, तो कोणी सुरू केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नीती आयोगाने सुरू केलेला आहे. आणि वी राईज याचा फुल फॉर्म काय? वुमन एंटरप्रेन्युअर्स रिइमॅजिनिंग इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल एंटरप्राइजेस बरोबर. दुसरा पॉईंट मार्गदर्शन, व्यापार सुलभीकरण आणि धोरणात्मक भागीदारीद्वारे महिला उद्योजकांना जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी मदत करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आलेला आहे. कुणाच्या द्वारे? नीती आयोगाच्या द्वारे. नीती NITI फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना झाली 1 जानेवारी 2015ला. नीती आयोगाचे अध्यक्ष वर्तमानमधील पंतप्रधान असतात. सध्या कोण आहेत? माननीय नरेंद्र मोदीजी. त्यानंतर उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी, CEO आहेत BVR सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य बनलेत या ठिकाणी नीती आयोगाचे राजीव गौबा. पुढचा प्रश्न मर्कोसूर भारत व्यापार करार मजबूत करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि हा जो काही दोन्ही देशादरम्यान संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं, याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? तर लिहून घ्या. या विस्ताराचं उद्दिष्ट व्यापार आणि आर्थिक भागीदारीशी संबंधित टॅरिफ आणि नॉन टॅरिफ दोन्ही मुद्द्यांचा समावेश करणे हे आहे. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $20 अब्ज पर्यंत वाढवण्याचे देखील या ठिकाणी लक्ष्य आहे. शेवटचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा परदेश विकास प्रकल्प कोणत्या देशाअंतर्गत बांधला जात आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मंगोलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारताचा सर्वात मोठा परदेश विकास प्रकल्प म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. भारताकडून जवळपास $1.7 अब्ज क्रेडिट लाईनचा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे किंवा दर्शवलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा या ठिकाणचा खास प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 75वा, 80 क्रमांक, 85वा की 90वा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.